मिरजेत नैसर्गिक नाले अतिक्रमण मुक्त करून नाले सफाई करण्याची परिवर्तन समितीची मागणी। नाल्यावरील अतिक्रमणावर कारवाई न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा। प्रभाग समिती क्रमांक 4 मधील मिरज शहर आणि परिसरातील पावसाळ्यापूर्वी नाले सफाई करण्याबाबत मिरज शहर परिवर्तन समितीच्या मुस्तफा बुजुर्ग, संतोष माने, बाळासाहेब पाटील, अमजद जमादार, सचिन गाडवे, इम्रान मर्चंट यांनी सह आयुक्त यांना निवेदन दिले। मिरज येथून महात्मा फुले उद्यानपासून समतानगर खाजा बस्ती मार्गे जाणारा नाला हा अनेक ठिकाणी अडवून दुसरीकडे वळवण्यात आलेला आहे। बऱ्याच ठिकाणी नाला हा गायब झाल्याचे चित्र पाहायला मिळतंय। काही मिळकतधारकांनी नाल्यावर अतिक्रमण करून नाला गायब केलाय। त्यामुळे समतानगर परिसरातील बहुतांश घरांमध्ये जवळपास 1 ते 1.5 फुटाचे पाणी शिरून पूर परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र प्रतिवर्षी पाहायला मिळत आहे। सदरचा नाला हा लोकवस्तीपर्यंत सफाई न करता नदीपात्राजवळ असलेल्या लोखंडी पुलापर्यंत साफ करणे अत्यंत गरजेचे आहे। त्या ठिकाणी नाला चालता नसल्याने सदरचे पाणी हे बॅक येऊन परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकांमध्ये आणि लोकवस्तीमधील घरात शिरत आहे। पावसाळ्यापूर्वी युद्धपातळीवर नाले सफाई मोहीम राबवण्यात यावी। नैसर्गिक नाल्यावर अतिक्रमण करून मर्जीनुसार वळवून त्याची दिशा आणि मार्गाचा बदल केलेल्या मिळकतधारकांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मिरज शहर परिवर्तन समितीच्या वतीने करण्यात आली। पावसाळ्यापूर्वी नैसर्गिक नाले अतिक्रमण मुक्त करून नाले सफाई न केल्यास परिवर्तन समितीतर्फे तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा मुस्तफा बुजुर्ग यांनी दिला आहे। समिती क्रमांक 4 मध्ये पावसाळापूर्व नाले सफाई संदर्भात आज मिरज शहर परिवर्तन समितीच्या वतीने आम्ही निवेदन दिलेले आहे। सांगली मिरज महापालिका, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका प्रशासनाला। त्यामध्ये पावसाळापूर्व नाले सफाई हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे। एकंदरीत नैसर्गिक नाल्यांचा जो मार्ग आहे, जी दिशा आहे ती बदलून बऱ्याच ठिकाणी नाल्यांवर अतिक्रमण करून बांधकामं झालेली आहेत। काही ठिकाणी मिळकतधारकांनी प्लॉटिंग केलेलं आहे किंवा त्यामुळे जो नाल्याचा मार्ग आहे तो मार्ग बदलून नाल्याचा प्रवाह वेगळ्या दिशेला वाहत असल्याने त्या बॅकवॉटरचा परिणाम येऊन मिरजेमधील बऱ्याच ठिकाणी त्याचं पाणी लोकांच्या घरामध्ये साचणे, जागोजागी पाणी थांबण्याचा जो प्रकार होत आहे तो यामुळेच होत आहे। तरी या ठिकाणी मिरज शहरातील प्रभाग समिती क्रमांक 4 अंतर्गत येणाऱ्या सर्व नाल्यांची पावसाळापूर्व नाले सफाई होणे अत्यंत गरजेचं आहे। या ठिकाणी ज्या ठिकाणी मिळकतधारकांनी अतिक्रमण केलेले आहे त्या अतिक्रमण काढून त्याचा अहवाल मिरज विभागीय कार्यालयाने आयुक्तांना लवकरात लवकर सादर करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी आणि पावसाळ्यापूर्व जर ही कारवाई करण्यात आली नाही तर मिरज शहर परिवर्तन समितीच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, याची नोंद महापालिका प्रशासनाने घ्यावी। मिरज तालुका प्रतिनिधी आदिल मकानदार।